थँक्यू. द्या. चला निघतो मी बाबा. हो चहा कॉफी काही. हा मी नाही नाही वहिनी वहिनी खरंच नको. आई पोट भरलंय माझं. बरं आहे का, लग्नाच्या तारखेचं अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्या माझा इव्हेंट मॅनेजर येईल. तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स असतील त्या सगळ्या त्याला सांगा. सगळ्या गोष्टी होतील मॅनेज. हो हो. बाबा प्लीज प्रेशर नका घेऊ. होतील गोष्टी स्मूथली. अर्पिता उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे. नाही तुझ्या आधी हा दिवस 365 दिवसांमधला एक दिवस होता फक्त माझ्यासाठी. पण आता तू मला हो म्हणालीस. माझं अख्खं आयुष्य बदललंय. मला हे जग सुंदर दिसायला लागलंय. ब्राईट दिसायला लागलंय. छोट्या छोट्या गोष्टी मला इंटरेस्टिंग वाटायला लागल्या. त्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा हा व्हॅलेंटाईन्स डे मी सेलिब्रेट करण्याचं ठरवलंय. आपल्या दोघांसाठी एक छोटंसं कपल फोटोशूट अरेंज केलंय मी. ओके. कपल शूट. का काय झालं, मला वाटलं तू एक्साइट होशील. नाही नाही म्हणजे ते सेलिब्रिटी लोक करतात ना. मी कधीच केलं नाहीये. म्हणजे मला सवय नाहीये ना ह्या सगळ्याची. अर्पिता विराज कामतची बायको झाल्यानंतर आपोआप तुला सेलिब्रिटी स्टेटस मिळणार आहे. आणि सवयीचं काय, सवय होईल हळूहळू. होईल पण लगेच उद्या खूप नवीन आहे हे जग माझ्यासाठी. मी कम्फर्टेबल नसेन. लगेच उद्या नको ना. अर्पिता मी तुला विचारत नाहीये, तुला सांगतोय हक्काने. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने तुझ्याकडे व्यक्त केलेली त्याची पहिली इच्छा पूर्ण नाही करणार तू? काय गेम टाकला यार मम्मीने. नाही म्हणजे नाहीच खाल्लं सकाळपासून. समय डेंजर आहे. समय पण हटत नाही मागे. मम्मीच जिंकणार फिक्स. समय मागे हटतो. तेच तर व्हायला नकोय. हे बघ अति ताणू नकोस. खाऊन घे. ताणून पी धरलाय का तू? तू तयार हो लग्नाला. मी लगेच जेवते.
आई नको ना वेडेपणा करूस प्लीज. तुला का त्या राजसीला समीरच्या माथी मारायचंय? अगं दोघांचं प्रेम नसताना लग्न झालं ना तर दोघेही सुखी नाही होणार आहेत. वा, कोण बोलतोय बघा. तू प्रेमात पडून लग्न केलंस ना, मग ते काय दिवे लावतीस? आई हे बघ, तुझा माझ्यावर राग आहे ना, तू माझ्यावर काढणार राग, पण असं स्वतःवर राग काढू नकोस आई प्लीज. अगं बीपीचा त्रास आहे, तुला सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू, त्रास होईल. हे घे, ते लग्नाचं आपण नंतर बघू, काय करायचं खाऊन घ्या ते. हे घे. हात थरथरतोय तुझा आई, त्रास होईल, खाऊन घे, औषध घ्यायचंय नंतर. हो देत. जोपर्यंत तू लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत मी काही खाणार नाही, काही नकोय मला. आई नको ना जबरदस्ती करूस. अगं माझं प्रेम नाहीये राजसेवर, आणि प्रेम नसताना लग्न कसं करू सांग ना मला तू. तुझ्या बापाचं आणि माझं प्रेम होतं एकमेकांत. ओळखत देखील नव्हतो आम्ही एकमेकांना लग्नाच्या आधी, पण केलं ना लग्न, केलं ना संसार. हे बघ, तुझं नसलं ना तरी राजसीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तेवढं पुरेच आहे, बस. ते लग्नाचं सोडून तू बाकी काही बोल माझ्याशी. बरोबर आहे. दुसरं काय बोलायचं? कोण लागते कोण मी तुझी? तुझं आयुष्य महत्वाचं ना. मग आई काय, मरू दे, तुझं काय बिघडतंय? उलट तुमचा त्रास गेला है ना, मग कशाला ऐकायचंय तिचं? काय करेल, फार फार तर हट्ट करेल 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 आणि मरून जाईल एक दिवशी. ते बरं आहे ना. काय म्हणतात ते, सुंठी वाचून खोकला. काय वाटेल ते बोलतेस का तू? तुझं ठरलंय, ठरलंय तुझं, नाही ना लग्न करायचं, मग झालं, विषय संपला. कशाला बोलतोय आपण? तू नको त्रास करून घेऊ, राहू दे. आणि ही खोटी नाटकं ना माझ्यासमोर नको. त्रास तू काय, आम्ही फक्त आया लोकांनी सहन करायचं. 9 महिने तुम्हाला पोटात वाढवायचं, जपायचं हाताच्या पुढं. अरे बापाची नोकरी गेली ना तेव्हा मी सगळं सांभाळून घेतलं, तुमच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण केल्या. अरे काय मागते मी? अरे तुझंच भलं होणार आहे ना. आता आई थोडस काहीतरी मागते. चला बोलते मी, मरू दे मला, जाते ना मी, जाऊ दे. आई आई मम्मी, हे इथे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. सी, मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच करणार नाहीये, पण तूच मला सांग, तुझा होणारा नवरा, त्याची ही पहिली इच्छा, ती पूर्ण करायला काय हरकत आहे? नाही म्हणजे ही इच्छा खरंच वियर्ड आहे? म्हणजे काहीतरी चुकीचं मागतोय का मी? वहिनी, मी काही चुकीचं मागतोय का? छे छे, हो अजिबात नाही. मला तरी खूप गोड वाटतंय. अर्पिता, मला वाटतं ना तू एकदा करून बघावं. अगो, म्हणजे किती लकी आहेस तू. सगळ्यांचेच नवरे इतके हौशी नसतात हो. काय हो आई? हो ना. बर, आई, बाबा, दादा, तुम्हालाही पटतंय का? माझी काही हरकत नाहीये. नाही नाही नाही, काहीच हरकत नाही. इनफॅक्ट उद्याचा दिवस तुमच्यासाठी खास आहे, सो तुम्ही तो सेलिब्रेट करायलाच हवा. आणि तसंही आता लग्न ठरल्यातच जमाय, तर मग काहीच हरकत नाही. बाबा, तुम्हाला ओके आहे का? नाही, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्हाला दोघांना आवडेल असं तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त अर्पिताची संमती हवी. बाबा, म्हणून तर तिला विचारतोय मी. अर्पिता, आता घरच्यांचा सुद्धा सपोर्ट आहे. प्लीज हो म्हण, प्लीज.
ओके ओके बर बर, आपण एक काम करूया, आपण याला कपल फोटोशूट वगैरे नको म्हणूया. तसंही आपलं लग्न ठरलंय. लग्नाच्या आधी ते करतात ना प्री वेडिंग फोटोशूट कपल्स. आपण या फोटोशूटला प्री वेडिंग फोटोशूट समजूया. मग तर तुझी काही हरकत नाहीये ना? प्लीज प्लीज. हे बघ, आता जास्त ताणू नकोस. हो म्हण, हो म्हण. ठीक आहे. ये ग्रेट. ओके, बघ उद्या सकाळी 11 वाजता गाडी ड्रायव्हर येतील, त्यांच्याबरोबर फोटोशूटला ये. ओके. अर्पिता, थँक्यू थँक्यू सो मच. निघतो मी. बाय, उद्या भेटू. बाय. या सर. चला. ए अर्पिता, ही अंगठी विराज सरांनी त्या दिवशी दाखवली ती. हो, ए त्यांनी स्वतःहून घातली तुला? हो. हे कधी ग, कधी झालंय सगळं? आजच मगाशी. अरे देवा. आई बाबा, नचिकेत लवकर लवकर इकडे या. अंगठी घातली विराज सरांनी. काय सांगायचं तरी आम्हाला. अगं अरे ती त्या दिवशी दाखवली ती अंगठी आहे ना? ते सर म्हणाले तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहेत ते सांगा. मी पटकन आधी ना. या ना इथे बसा बसा. बाबा बसा. आधी ना ती सगळ्या नात्यांची नावं लिहा. त्यांची नावं सांगा. नातेवाईकांची होतीच गडबड. सगळे नातेवाईकांची. या लग्नाला होकार देऊन मी योग्य केलं ना? नाही, मी बरोबरच निर्णय घेतलाय. घरातले सगळे किती आनंदात आहे त्या निर्णयामुळे. शेवटी त्यांचं सुख तेच माझं सुख. काय हे? किती वेळा सांगितलं मी तुम्हाला, सलग 6 तास त्यांना उपाशी राहू देऊ नका. किती हलगर्जीपणा तुमचा. तुमचा हा हलगर्जीपणा ना एक दिवस त्यांच्या जीवावर बेतेल. ताई, आई अगं काय करतेस तू? किती हट्टीपणा करणार आहेस आता? प्लीज ऐक ना त्यांचं, ते काय म्हणतात. तुला चांगलंच माहिती आहे समीर, जोपर्यंत तू राजाशी सोबत लग्न करायला तयार होत नाहीस तोपर्यंत मी जेवणार तर नाहीच. हे औषध इंजेक्शन मला काही नको. मरू दे, मला माझ्यावर बळजबरी करायची नाही, मी आधीच सांगू. प्लीज ऐक माझं, असं नको करू. सगळं त्रास होतोय ना तुला. आई मम्मी नको ना हट्टीपणा करू. ऐक ना मम्मी, काय करते? सांगतायत सगळे तर ऐक ना ग. बघ समीर, ह्यांना समजाव. ह्यांना लगेच इंजेक्शन द्यावं लागेल. बीपी ह्यांचा पूर्ण लो झालाय. आई ऐक ना डॉक्टरचं प्लीज. असं नको करूस ग आई. मम्मी घेऊन टाक ना इंजेक्शन. आता डॉक्टर म्हणतात, ऐक ना जरा. ब्रो हो म्हणून टाक ना तू. तुझ्यामुळे काय होतं बघ ना जरा. ए मम्मी, मम्मी तू इंजेक्शन घेऊन टाकायचं जाऊ दे. तू इंजेक्शन घेऊन टाक ना. काय करते ग तू? जाऊ दे रे, जबरदस्ती करू नकोस.
त्याचा मान मोठा. माझ्या जीवाचं काय, करू दे मला. आई काय बोलतेस तू? हे बघा निलंबरी ताई, तुम्हाला हे इंजेक्शन घ्यावं लागेल, नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच व्हायचंय का? ए मम्मी काय करते? अरे ब्रो हो म्हणून टाक ना. किती वेळ वाया घालवतो? अहो ऐका ताई, तुमचं बीपी लो झालंय. नको ना असं करू. अहो तुमच्या मुलांना बोल ना काहीतरी. अहो ऐका तुम्ही काय मुलं. ब्रो का विचार करायची वेळ. जोपर्यंत तू राजसी सोबत लग्नाला तयार होत नाहीस, तिला होकार देत नाहीस, तोपर्यंत अन्न पाणी काही घेणार नाही. तुमचा हा हलगर्जीपणा ना एक दिवस त्यांच्या जीवावर बेते. ब्रो हो म्हणून टाक ना तू. तुझ्यामुळे काय होतं बघ ना तुमचा हा जरा. हलगर्जीपणा ना एक दिवस त्यांच्या जीवावर बेते. ठीक आहे, तयार आहे मी राजसी बरोबर लग्न करायला. इंजेक्शन द्या तिला. समीर, काय केलंस तू हे? काय बोलून बसलायस? दुसरं काय करणार होतो मग? आई आपली ती, आणि आईपेक्षा दुसरं काही महत्वाचं नाही. कधी कधी आपल्या आयुष्याचा निर्णय घेणं आपल्या हातात नसतं, हे आत्ता मला जाणवतंय. आणि मी अर्पिताला सांगत होतो की स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला हवे. विराज सरांनी मला लग्नासाठी विचारलं होतं म्हणून. हा, आणि तुम्ही त्यांना स्पष्टपणे नकार दिलाय. ऍक्च्युली मी त्यांना होकार द्यायचा निर्णय घेतलाय. अर्पिताच्याही बाबतीत असंच काहीतरी घडलं असेल का? आई बाबा, मी माझ्या आणि अर्पिताच्या लग्नासाठी एक तारीख ठरवली आहे. मुहूर्त 15 दिवसांनंतरच आहे. आपल्या दोघांसाठी एक छोटंसं कपल फोटोशूट अरेंज केलंय मी. मी कम्फर्टेबल नसेन. अर्पिता, मी तुला विचारत नाहीये, तुला सांगतोय हक्काने. अजूनही वेळ गेली नाहीये, एकदा विचार कर ना. पुरुषांचा अहंकार दुखावला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. तुझ्या आनंदी घराचं नरक करून टाकेन मी. मम्मी पण बघते तू कसं तिच्याशी लग्न करत नाहीस ते. जोपर्यंत तू राजसी सोबत लग्नाला तयार होत नाहीस, तिला होकार देत नाहीस, तोपर्यंत अन्न पाणी काही घेणार नाही मी. हो, मी लग्न करेन तर फक्त समीरशी. ब्रो हो म्हणून टाक ना तू. तुझ्यामुळे काय होतं बघ ना जरा. नाही, नको. आता यावेळेला समीरना फोन करणं बरोबर नाही वाटणार. त्यांना कशाला उगाच त्रास ना. काय अर्पिता बाळा, अजून जागी आहे? हो, नाही, जाते ते झोपायला.
हॅलो समीर. सॉरी, मी खूप उशीर केलाय ना फोन करायला. नाही नाही, बरं झालं तुम्ही केला. मीच तुम्हाला फोन करणार होते. काही काम होतं का? तुमचं काही काम होतं का? नाही ऍक्च्युली, आणि काम नसताना आपण ज्याला हक्काने फोन करतो त्यालाच मित्र म्हणतो ना. बरोबर. आपल्या मनातलं खरं खरं अगदी आहे तसं आपण फक्त मित्राशीच बोलू शकतो ना. म्हणूनच फोन केलाय मी. काय, मी आज एक खूप मोठा निर्णय घेतलाय मनाविरुद्ध. थोडं अस्वस्थ वाटतंय आणि का कोणाच ठाऊक तुमच्याशी बोलल्यावर बरं वाटेल असं वाटलं म्हणून. मला सांगा, तुम्ही जेव्हा एखादा निर्णय मनाविरुद्ध घेता आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटतं तेव्हा तुम्ही काय करता? समीर मला सांगा, आपण मनाविरुद्ध निर्णय का घेतो? आपल्या जवळच्या माणसांच्या आनंदासाठी ना. हो, मी घेतलेल्या निर्णयामुळे जेव्हा माझ्या जवळच्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद बघते ना, तेव्हा मलाही आनंद होतो. तयार आहे मी राजश्री बरोबर लग्न करायला. मला माहिती होतं तुमच्याशी बोलल्यावर मला या सगळ्यावर एकदम साधं आणि सोपं सोल्युशन मिळणार आहे. हलकं वाटतंय खूप. बघा, आज तुमचं काम मी केलंय. आज मी झालीये मोटिवेशनल स्पीकर. खरंय. ओके मग. ओके. ठीक आहे मग. हा, ठीक आहे. बर, मी ठेवू का फोन? हो, ठेवा ना. हॅलो. हॅलो. मला वाटलं तुम्ही ठेवला फोन. अहो नाही, मला असं वाटलं तुम्ही फोन ठेवाल. अच्छा. गुड नाईट. गुड नाईट. ठीक आहे, बाय. ओके, बाय. समीर, मी तुम्हाला सोल्युशन दिलंय का स्वतःला समजावलंय हे माझं मलाच कळत नाहीये.